हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पाहणार आहोत ब्राह्मणेतर वृत्तपत्र एमसीक्यू, म्हणजे इतिहासाचा एक महत्वाचा भाग की ज्याच्यात रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि एमसीक्यू थ्रू आपण त्या प्रकारचे एक चांगली रिव्हिजन करू शकतो. त्या अनुषंगाने हे लेसन बनवलेलं आहे. त्यानंतर दलित पत्रकार चळवळ जी होती त्याच्यातल्या वृत्तपत्रावर सुद्धा एमसीक्यूची सिरीज आपण घेणार आहोत. या अगोदर एमसीक्यूचे 2 भाग इतिहासाचे केलेले ते तुम्ही पाहू शकता. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 1922 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी तरुण मराठा हे पत्र सुरू केलं. दुसरं विधान आहे रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने दिनमित्र हे पत्र गाजले. आता ही दिलेली 2 विधान आहेत. या 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचंय. पहिला जो ऑप्शन आहे तर पहिला ऑप्शन म्हटलंय फक्त 1, दुसरा ऑप्शन आहे फक्त 2, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही चूक. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, दोन्ही बरोबर. म्हणजे 1922 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी तरुण मराठा हे पत्र सुरू केलं होतं आणि दुसरं म्हणजे मुकुंदराव गणपतराव पाटील दिनमित्र हे पत्र गाजलं होतं. त्याच्यानंतर दिनकरराव जवळकर म्हटलं की देशाचे दुश्मन ही पुस्तिका त्यांची खूप गाजलेली आहे. तर हे देशाचे दुश्मन ही पुस्तिकामुळे जास्त करून चर्चेत आलेलं नाव म्हणजे दिनकरराव जवळकर. ओके. त्याच्यानंतर आपलं आणखी सांगायचं झालं तर कृष्णराव भालेकर, आता गणपतराव पाटील यांनी जे दिनमित्र मासिक रूपात सुरू केलं होतं तर मुळात ते कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेनं सुरू झालं होतं. म्हणजे त्याच्या मागची प्रेरणा कोणाची होती ते लक्षात घ्या. 1892 मध्ये जेव्हा गणपतराव पाटील यांचं निधन झालं तेव्हा ते पत्र बंद झालेलं आहे. दुसरं म्हणजे 1922 मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरू झालं होतं. तरुण मराठा हे पत्र कोणी सुरू केलं होतं तर दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकरांना याला पाठिंबा कोणी दिला होता तर ते शाहू महाराजांचा पाठिंबा होता. म्हणजे शाहू महाराजांच्या इच्छेनुसारच ते पत्र सुरू झालेलं होतं. आणि ह्या अगोदर मी सांगितलं होतं देशाचे दुश्मन ही पुस्तिका दिनकरराव जवळकरांची. तर चिपळूणकर आणि टिळक यांच्यावरची टीका हे एक महत्वाचा हायलाइट पॉइंट त्यामधला होता. ओके. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे भास्करराव जाधवने सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी 19 जुलै 1917 रोजी जागरूक हे साप्ताहिक सुरू केलं. दुसरं विधान आहे या कामासाठी त्यांना वालचंद कोठारी, राव बहादूर डोंगरे, अण्णासाहेब लट्टे यांचं सहाय्य लाभलं. तर याच्यातून आपल्याला अचूक विधान ओळखायचे 2 विधानं दिलेली आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे दोन्ही चूक. दोन्ही चूक आहे. म्हणजे भास्करराव जाधवने असं दिलं होतं आपण आणि खाली दिलेलं विधान, तर हे दोन्ही चूक आहे. त्याचं रिझन सांगतो. पहिल्यांदा लक्षात घ्या की हे जे जागरूक साप्ताहिक सुरू केलं होतं तर ते भास्करराव जाधव यांनी सुरू केलेलं नसून कोठारींनी हे सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी जागरूक साप्ताहिक सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं तर 19 जुलै 1917 रोजी. कोणी केलं होतं? कोठारींनी सुरू केलं होतं 19 जुलै 1917 रोजी. तर आता याच्या कामासाठी त्यांना लागलेलं सहकार्य जर बघितलं भास्करराव जाधव, राव बहादूर डोंगरे, अण्णासाहेब लट्टे. म्हणजे जर तुम्ही वरचं विधान बघितलं ह्याच्यामध्ये दोन्ही चूक देण्याचं रिझन तेच आहे. का तर पहिल्या विधानावर दुसरं विधान अवलंबून आहे. जर पहिलं विधान चुकीचं असेल तर दुसरं विधान डेफिनेटली चूक असणार आहे. त्यामुळे भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी जागरूक साप्ताहिक सुरू केलेलं नसून कोठारी यांनी केलेलं होतं. तर ते एक तुम्ही जरूर लक्षात घ्यायचंय. आणि भास्करराव जाधवने त्याला सहकार्य लाभलेलं आहे हे एक लक्षात घ्या. कामासाठी सहकार्य भास्करराव जाधवचं लाभलेलं आहे. ओके. आय थिंक तुम्हाला हा प्रश्न कसा टॅकल करायचा समजला असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. श्रीपतराव शिंदे 1883 1944 हा कार्यकाळ यांचे विजयी मराठा 1 डिसेंबर 1919 पासून सुरू झाले. दुसरं विधान आहे केसरी विरुद्ध भूमिका घेणारे पत्र म्हणून विजयी मराठा बहुचर्चित झाले. तर ही 2 विधान आहेत. त्याच्यातून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे की कोणतं विधान बरोबर आहे. याचं अचूक उत्तर आहे दोन्ही बरोबर. तर श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे लक्षात घ्या. विजयी मराठा आणि तरुण मराठा याच्यामध्ये बऱ्याच वेळा गफलत होते. तर श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे लक्षात घ्या. 1 डिसेंबर 1919 ला सुरू झालं होतं आणि केसरी विरुद्ध भूमिका घेणारं पत्र म्हणून ते फेमस आहे. त्यामुळे विजयी मराठा नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 1931 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी शाहू सेवा सोसायटी ही संस्था भारत सेवक समाज या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली. दुसरं विधान आहे त्यानंतर विजयी मराठा या संस्थेच्या वतीनं प्रकाशित होऊ लागलं. हे दिलेली 2 विधान आहेत. आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे तर फक्त 2 हे बरोबर आहे.
म्हणजे भारत सेवक समाज या संस्थेच्या वतीनं विजयी मराठा हे प्रकाशित होऊ लागलं होतं. मग विजयी मराठा दिनकरराव जवळकर यांनी कोणती संस्था स्थापन केली होती का? शाहू सेवा सोसायटी. तर शाहू सेवा सोसायटी ही संस्था दिनकरराव जवळकरांनी स्थापन केलेली नसून ती श्रीपतराव शिंदे यांनी केलेली. तर श्रीपतराव शिंदे यांनी शाहू सेवा सोसायटी संस्था स्थापन केली होती 1931 मध्ये. तर ती संस्था नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची जी भारत सेवक समाज ही संस्था होती ना, त्या संस्थेच्या धर्तीवरच ही संस्था स्थापन झाली होती. आणि श्रीपतराव शिंदे यांचं जे विजयी मराठा पुस्तक होतं किंवा ते वृत्त साप्ताहिक होतं, पत्र होतं, तर ते विजयी मराठा पत्र शाहू सेवा सोसायटीच्या या संस्थेच्या वतीनं प्रकाशित होऊ लागलेलं होतं. त्यामुळे श्रीपतराव शिंदे म्हटलं की ते नक्की लक्षात ठेवा, विजयी मराठा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पहिलं विधान आहे, हंटर हे साप्ताहिक प्रथम हरिभाऊ चव्हाण व रामभाऊ जाधव यांनी सुरू केलं. दुसरं विधान आहे, पुढे 1-2 अंकानंतर ते खंडेराव बागल यांना चालावयास दिले आणि ते त्यांनी नावारूपायास आणले. तर या 2 विधानामधून अचूक विधान आपल्याला ओळखायचंय. तर आता हे प्रश्न घेण्याचं रिझनच ते आहे, दोन्ही बरोबर अचूक उत्तर आहे, दोन्ही बरोबर. लक्षात घ्या, हंटर जे साप्ताहिक जे आपण म्हणतो तर त्यांच्या पुढे नाव लागतं खंडेराव बागल. खंडेराव बागल यांनी त्याला प्रसिद्धीस आणलं असावा हंटर हे साप्ताहिकाला, नो डाऊट. परंतु हंटर हे साप्ताहिक सुरुवातीला स्थापन करण्यामध्ये 2 व्यक्तींचा पुढाकार होता. त्यातली पहिली व्यक्ती आहे हरिभाऊ चव्हाण. हंटर साप्ताहिक सुरू करण्यामध्ये पुढाकार घेतलेल्या व्यक्तीपैकी पहिली व्यक्ती हरिभाऊ चव्हाण, दुसरी व्यक्ती रामभाऊ जाधव. या 2 व्यक्तीनं हंटर हे साप्ताहिक सुरू केलं होतं. 1-2 अंकानंतर त्यांनी खंडेराव बागल यांना चालवायला दिलं. परंतु खंडेराव बागल यांना चालवायला दिल्यानंतर खंडेराव बागल यांनीच त्याला खरं नावारूपाला आणलेलं आहे. त्यामुळे हे विधान आपलं तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे देशाचे दुश्मन ही पुस्तिका दिनकरराव जवळकर यांचं नाव गाजलं. दुसरं विधान आहे, फेब्रुवारी 1928 मध्ये त्यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जयदेव बंधू यांच्या प्रेरणेनं सुरू केलं. ही 2 लिहिलेली विधान आहेत. तर आपल्याला या 2 विधानामधून काय करायचं आहे, अचूक विधान ओळखायचं आहे. याचं उत्तर सुद्धा दोन्ही बरोबरच आहे. तर देशाचे दुश्मन ही पुस्तिका म्हटलं तर दिनकरराव जवळकर हे आपल्याला माहित आहे आणि त्यांनी चिपळूणकर आणि टिळक यांच्यावर टीका केली होती. आणि दुसरं म्हणजे कैवारी हे पत्र. कैवारी हे पत्र कुणी सुरू केलेलं आहे तर दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेलं आहे. कैवारी हे जे पत्र आहे तर दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेलं आहे. त्याला जे सहाय्य लाभलं होतं तर ते भास्करराव जाधव आणि जयदेव बंधू यांचं त्याला सहाय्य लाभलेलं होतं. त्यामुळे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. दिनकरराव जवळकर म्हटल्यानंतर कैवारी आणि देशाच्या दुश्मनी पुस्तिका पण जरूर लक्षात घ्या. दुसरी गोष्ट महत्वाची त्यात सांगायची राहिली ती म्हणजे दिनकरराव जवळकर अगोदर ब्राह्मणेतर चळवळीतले एक महत्वाचे नेते होते. परंतु जेव्हा ते परदेशात जाऊन आले ना तर त्या ब्राह्मणेतर चळवळीपासून ते थोडेसे दूर गेले आणि ते डावे विचारसरणीकडे झुकले. कारण बाहेरच्या प्रदेशात जाऊन तिथं त्यांनी जे परिस्थिती पाहिली त्याच्यावरून त्यांच्यामध्ये झालेलं ते परिवर्तन होतं. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी व कामगार यांची बाजू मांडण्यासाठी 9 मे 1931 रोजी वालचंद कोठारी यांनी तेज हे साप्ताहिक काढलं. दुसरं विधान आहे, कोठारेंनी सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी 19 जुलै 1917 रोजी जागरूक हे साप्ताहिक सुरू केलं. आता ह्याच्या अगोदर प्रश्न झाला होता त्यामुळे तुम्हाला ते नक्की समजेल. अचूक विधान ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे फक्त 2 हे बरोबर आहे. तर 19 जुलै 1917 रोजी जागरूक हे साप्ताहिक कोठारेंनी सुरू केलं सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी. ऑलरेडी अगोदर जो प्रश्न झाला होता त्याच्यामध्ये मी ते कव्हर केलेलं आहे. मग पहिलं विधान का चुकीचं आहे तर पहिलं विधान चुकीचं असण्यामध्ये रिझन सांगतो. तर 9 मे 1931 रोजी ते साप्ताहिक सुरू केलं. आपण प्रश्न विचारला दिला होता वालचंद कोठारी यांनी सुरू केलं. तर तेज हे वालचंद कोठारी यांनी सुरू केलेलं नव्हतं. तर पहिल्यांदा लक्षात घ्या 1928 मध्ये कैवारी हे पत्र भास्करराव जाधव आणि जयदेव बंधू हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. परदेशात जाऊन आल्यानंतर जवळकरांनी सुरू केलेलं ते जे साप्ताहिक आहे 9 मे 1931. म्हणजे जवळकरांबाबत ह्या 2-3 गोष्टी जरूर लक्षात ठेवा. कैवारी, तेज, देशाच्या दुश्मन ही पुस्तिका. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 2 विधान आहेत, अचूक विधान ओळखायचंय. पहिलं विधान आहे 24 मे 1891 रोजी सत्यशोधक समाजाचे सत्यधर्म समाज असे नामांतर करण्यात आले. दुसरं विधान आहे सयाजीराव गायकवाड, शिवाजीराव होळकर, विश्रम रामजी घोले यांच्या मदतीनं या सत्यधर्म समाजानं सत्यप्रकाश नावाचं पत्र काढलं.
तर ही दोन्ही विधानं नवीन आहेत, तुम्हाला माहित असतील तर वेल अँड गुड. तर याच्यातलं आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. हा प्रश्न घेण्याचं रिझन सांगतो, कारण ही दोन्ही विधानं नवीन असल्यामुळे माहित असावं म्हणून हा प्रश्न घेतलाय. कारण याचं अचूक उत्तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर हे लक्षात घ्या की जो सत्यशोधक समाज होता त्याचं नामांतरण सत्यधर्म समाज असं झालं होतं. कधी झालं होतं? 24 मे 1891ला. त्यामुळे पहिलं विधान तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचंय. दुसरं महत्वाचं म्हणजे जो सत्यशोधक समाजाचं सत्यधर्म झालं, तर या सत्यधर्म समाजानं एक पत्र काढलं होतं, त्याचं नाव होतं सत्यप्रकाश. काय नाव होतं? सत्यप्रकाश. आणि हे जे सत्यप्रकाश पत्र काढण्यामध्ये कोणाचा महत्वाचा वाटा होता? तर सयाजीराव गायकवाड, शिवाजीराव होळकर आणि विश्राम रामजी घोले यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य होतं. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट जाता जाता तुम्ही जरूर लक्षात घ्या. तर या लेसन मध्ये आपण एवढेच पॉईंट एवढेच प्रश्न कव्हर करतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर लाईक आणि कमेंट जास्त वाढले किंवा व्ह्यू वाढले तर आपण जास्तीत जास्त HTMCQ ची सिरीज सुरू अजून पुढे वाढवण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि जर लेसन तुम्हाला आवडले तर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.